हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 11 पाहणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सरळ कोनाचे माप कोणते? जर आपल्याला कोनाची जर माहिती असेल जसं की या प्रश्नामध्ये दिलेली आहे, आपण सगळे जर कोण पाहिले, शून्य कोण कसा राहते? शून्य कोण फक्त याच्यावरच राहते रेष. ठीक आहे, हा शून्य कोण झाला. लघु कोण कसा राहतो? हा कोरभर आहे, कोरभरला काटकोन म्हणतो. आणि कोरभर पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण लघु कोण म्हणतो. हा लघु कोण आहे, हा लघु कोण आहे. कमी अंतराचा हा पण लघु कोण आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जर कमी असेल, समजा हे थोडीशी कमी, ठीक आहे, तर याला लघु कोण म्हणतात. हे असे अजून कमी, हे सगळे लघु कोण झाले. विशाल कोण म्हणजे आपल्या ह्या काटकोनापेक्षा जास्त अंतराचे, आहे की नाही, म्हणजे ह्या कोणाला विशाल कोण म्हणतो. ठीक आहे. आणि मग सरळ कोण कशाला म्हणू? सरळ कोण कसा राहतो? सरळ रेष राहते. सरळ कोणामध्ये कशी राहते? ही सरळ रेष राहते. म्हणजे हा कोण आहे इथं, हा इथून एवढा अर्धा गोल राहते. ठीक आहे. तर हे आपल्याला सरळ रेषा दिसायली, जे की 180 याचा अंश राहते याच्या कोणाचं माप. आणि इथून इथं पाहिलं म्हणजे सरळ कोणाचं जे हे राहते अंश, जे कोणाचं माप राहते ते 180 चं राहते. पूर्ण कोणाचं माप किती राहते? पूर्ण कोणाचं माप 360 राहते. या गोष्टी लक्षात ठेवा. काटकोनाचं माप किती राहते? 90 राहते. आणि झिरो कोणाचं माप 0 राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. आपला दुसरा क्वेश्चन पाहिला तर त्याच्यामध्ये सांगितलं, पुढीलपैकी कोणती आकृती प्रविशाल कोणाची आहे? पहा, प्रविशाल कोण विचारला तर आपण एक एक पाहू सगळ्या आकृतीकडे. जर डी नंबरची आकृती बघितली, इथं काटकोनाचं चिन्ह आहे बघा. काटकोनाला नेहमी चौरसासारखं चिन्ह असते, आहे की नाही असं. ठीक आहे. तर ही काटकोन आहे, काटकोनाचं माप आहे, काटकोनाची आकृती आहे. ही जर पाहिली, ही कोरभर पेक्षा कमी आहे की नाही. कोरभर पेक्षा कमी बघा. इथून एवढं हे महत्वाचं आहे. त्याचा कोणाचं जे चिन्ह काढलं ते पहा. हे कोरभर पेक्षा कमी आहे. मग याला आपण कोरभर पेक्षा कमी असेल तर याला काय म्हणतो? लघु कोण. आणि इथून एवढं बघितलं, हे अंतर इथून एवढं, ठीक आहे, हे काय कोरभर पेक्षा जास्त, इथंच अंतर पाहायचं नेहमी. ठीक आहे. तर याला मग आपण कोणता म्हणतो? कोण. जर कोरभर असेल तर काटकोन म्हणतो, कोरभर पेक्षा कमी असेल तर लघु कोण म्हणतात. कोरभर म्हणजे आपण चपाती म्हणतो ना, त्याचप्रमाणे. जर कोरभर पेक्षा जास्त चपाती असेल किंवा आकार असेल तर त्याला म्हणतो आपण विशाल कोण. आता प्रविशाल कोण म्हणजे काय? अर्ध्यापेक्षा जास्त, सरळ कोणापेक्षा जास्त. बघा, सरळ कोण कसा राहतो आपल्याला माहिती, आपण आताच पाहिलं. हा सरळ कोण आहे, इथून एवढा काय सरळ कोण. आता याच्यापेक्षा जास्त म्हणजे इकडे आकार पाहिजे, की नाही, इकडे असं. ठीक आहे. इकडे असा आकार पाहिजे. ज्याच्यापेक्षा जे पण जास्त असेल. हा पण नाहीये, ही पण आकृती नाही. आता इथे पाहिलं तुम्ही, इकडचा जर कोण पाहिला, इथून एवढा हा जर पाहिला तर हा लघु कोण होतो. पण इथं बघा तुम्ही, हे कोणाचं माप हाच आहे ना, इथलच्या कोणाचं माप मी सांगितलं तुम्हाला. तर इथून पहा, हे इथून तर इथपर्यंत असं दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे इथून एवढं न पाहता आपल्याला हे पूर्ण असं माप पाहायचं. इथून एवढं आहे, म्हणजे हे अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त असते ते प्रविशाल कोण आहे. इकडचं माप आपल्याला गृहीत धरायचं नाही. आपल्याला इथं जी आकृतीमध्ये दिलेली आहे तेच गृहीत धरायचं. आणि ही अर्ध्यापेक्षा जास्तची आकृती आहे, त्याच्यामुळे त्याला आपण प्रविशाल कोणाची आकृती म्हणतो. प्रविशाल कोण. म्हणून आपल्याला उत्तर प्रश्नामध्ये सांगितलं, प्रविशाल कोण कोणता दर्शवतो, तो की पर्याय क्रमांक आपला सी असणार आहे. पहा, आपला तिसरा प्रश्न, कोण तयार करतात. आता कोण म्हणजे काय? आता आपल्याला कोण म्हणजे कोण व्यक्ती नाही आहे इथं. कोण म्हणजे आपल्याला कोण असा असतो की नाही, कोण. ठीक आहे. असा कोण राहतो, दोन सरळ कोण राहतो, असा इकडे एक रेषा, इकडे एक रेषा. ठीक आहे. प्रविशाल कोण राहतो असा. ठीक आहे. आणि आपला संपूर्ण कोण असा राहतो.
0 अंशाचा कोन असा राहतो, एकावर एक केलं. मग हे कोण तयार करते? कशामुळे तयार होतात ते? कशामुळे तयार होतात? 2 रेषामुळे तयार होतात का? हो, 2 रेषामुळे. पण प्रत्येक 2 रेषेमुळे कोण तयार होत नाही. पहा, इथं पण 2 रेषा आहेत, इथं पण आहे, सगळीकडे 2 रेषा आहेत. म्हणजे 2 रेषा तर आपल्याला आवश्यक लागतीलच. पण त्या 2 रेषा अशा पण असू शकतात, है की नाही? अशा पण असू शकतात. याच्यामध्ये कोण तयार होतोय का नाही, म्हणजे पहिल्या उत्तरामध्ये आपल्याला समाधानकारक उत्तर भेटत नाही. मग दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं 2 रेषाखंड. आता रेषाखंड म्हणजे पण रेषाच असतात. रेषाखंड म्हणजे इथून एवढी रेष, हे की नाही, इथून एवढी रेष. म्हणजे कोणत्या पण रेषाखंडाला आपण काय म्हणतो? रेषेला आपण रेषाखंडच म्हणतो. जिथं अंतबिंदू असतात त्याला रेषाखंड म्हणतात. म्हणजे इथलचं टोक आपल्याला उत्तर माहीत राहते इथून एवढं. मग हे पण उत्तर असू शकते का? असू शकते. म्हणजे 2 जर सामायिक जर असेल काही, त्याला जोडलं तर होऊ शकतं. पण त्याच्यानं पण आपल्याला समाधानकारक उत्तर नाही भेटत. आपल्याला समाधानकारक उत्तर इथे डी मध्ये भेटते. डी मध्ये आपल्याला काय सांगितलं पहा, इथं कसं काय भेटते? सामायिक बिंदू असणारे, म्हणजे सामायिक एकच बिंदू काय? एक बिंदू असणारे एकच बिंदू आहे, आणि त्याच्यातून 2 रेषाखंड, म्हणजे एक इकडं कुठेतरी निघायला आणि एक कुठेतरी दुसरीकडे निघायला, हे की नाही? मग आपल्याला काय झालं? कोण तयार झाला. पहा, एक बिंदू आहे सामायिक, इकडे एक कोण निघाला, इकडे एक निघाला, है की नाही? हा पण कोण झाला ना, तयार झाला कोणता तरी. कोणता का होईना. समजा हा बिंदूतून एक रेष निघाली, अजून त्याच बिंदूतून दुसरी रेष निघाली. म्हणजेच काय? जर सामायिक एका बिंदूतून 2 रेषाखंड निघत असेल तर आपल्याला काय होतो? तयार होतो, कोण तयार होतो. म्हणून हा पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार. हे काय करायचं? पाठच करायचं. एक सामायिक बिंदू असतो कोणामध्ये, एकच बिंदू असतो सामायिक, आणि त्याच्यातून आपल्याला 2 रेषा जर निघत असेल, समजा सरळ रेष जरी असेल, एकावर असेल, तरी पण तो कोण असतो. ठीक आहे, तो एक 0 कोण असतो, नाही तर संपूर्ण कोण असतो. तर एकच बिंदू, एक सामायिक बिंदू आणि 2 त्याच्या रेषाखंड किंवा रेषा किंवा किरण, काही का असणार, 2 किरण जरी असलं तरी कोण तयार होतो, 2 रेषाखंड असलं तरी होतो, आणि 2 रेषा असलं तरी होतो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक डी ला आपल्याला हे लक्षात ठेवण्यासारखं उत्तर आहे. ठीक आहे. आपला चौथा कोण आहे? कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढीलपैकी कोणता कोण तयार होणार नाही? इकडे लक्ष द्या, होणार नाही विचारलं त्यानं. नाही तो तुम्ही फक्त कधी कधी काय होतं आपलं, आपण चुकीनं काय करतो, फक्त कमी वाचतो, पूर्णपणे वाचतच नाही. त्याच्यामुळे उत्तर शक्यतो तिथंच आपले चुकतात. इथं होणार असं नाही विचारलं, इथं होणार नाही, कोणते कोण तयार होणार नाही. मग आपल्याला पाहायचं कात्रीमध्ये कोणकोणते तयार होतात. बघा, आपण जर कात्री अशी पकडली, ठीक आहे, कात्री अशी असते, तर एक तर सुरुवातीलाच आपल्याला लघु कोण होते, आहे ना. आपण कात्री अशी जोडलेली राहते, त्याच्यानंतर आपण काय केलं, ह्या कात्रीला इथून आपलं असाच तो तयार होतो एक कोण. ठीक आहे, म्हणजे लघु कोण तर आपल्याकडे तयारच झाला होतो. अजून याच्यातलं जर अंतर वाढवत गेलो आपण, अजून अंतर वाढत 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 गेलो, तर आपल्याला काटकोणाचं पण दिसेल. पहा, काटकोण पण होईल, म्हणजे कोरभर जाईल. बघा, हे असं तयार होईल, हे की नाही, अशी आकृती आपली तयार होईल. अशी पण तयार होऊ शकते. ठीक आहे, एक अशी पण तयार होऊ शकते, हे की नाही. आता हे काढता येणार नाही मला. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी आकृती बघा, अजून तुम्ही खूप अंतर वाढवलं तर आपल्याला अशी पण तयार होईल. बघा, ठीक आहे, हे अंतर असं अशी पण तयार होईल. म्हणजे हे काय आहे, हे विशाल कोणाची आकृती पण तयार होते. तुम्ही करा, कोरभरपेक्षा जास्त पण त्याचं अंतर वाढवू शकते, पण अर्ध्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही. जास्तीत जास्त अर्धा अंतर वाढवू शकते. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कोणाचं अंतर होऊ शकते का? नाही. म्हणजे प्रविशाल कोण आपल्याला तयार होऊ शकत नाही कात्रीच्या 2 पात्यामध्ये. त्याच्यामुळे आपलं उत्तर जे असणार आहे प्रविशाल कोण. चौथ्याचं उत्तर आहे प्रविशाल कोण. आता आपण पुढचा 5वा प्रश्न पाहिला. पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काठ्यांमध्ये काटकोन झाला आहे? पहा, इथं मी पूर्ण घड्याळीचं चित्र न काढता त्यांनी फक्त जिथं जिथं आपल्याला बाणं दाखवलेले आहे त्याचाच फक्त थोडंसं काढण्याचा प्रयत्न केला, कारण माझ्या आकृत्या काही चांगल्या निघणार आहेत. तुम्हाला एकदम तिथे चांगल्या पद्धतीनं निरीक्षण करावं लागेल
आणि त्याच्यामधून तुम्हाला उत्तर, फक्त मी तुम्हाला इथं मदत करू शकतो. ठीक आहे. जर तुम्ही सगळ्या आकृत्या निरीक्षणानं पाहिलं, पहा ही डी नंबरची आकृती जर पाहिली तर इथं तर सरळ कोणच तयार होत आहे की नाही, इथून एवढं सरळ रेषा दिसते. मग हा सरळ कोणाची आकृती? सरळ कोण. ही जर पाहिली, ह्या दोन काट्यामध्ये कितीचं अंतर दिसते बघा, एक तर पूर्ण मोठं दिसते, नाही तर इथून एवढं दिसते. तर मग इथून एवढंच जर पाहिलं तर हा लघु कोण होतो, आणि मोठा जर पाहिला तर प्रविशाल कोण तयार होतो. इथे जर पाहिलं, इथं आपण इथून एवढं पाहिलं, हा आपल्याला विशाल कोण भेटतो, आणि इकडून एवढं पाहिलं तर आपल्याला प्रविशाल कोण भेटतो. मग हे काय झालं पहा, हे जर 6 वर असता, बरोबर 6 वर असतं तर आपल्याला काटकोन कदाचित भेटला असता. काटकोन म्हणजे कोरभर आकृती. इथे जर पाहिलं एक 12 वर आहे आणि एक 3 वर, तर आपल्याला काय होते, इथं सरळ आपल्याला एक कोरभर अशी आकृती भेटते, एक कोर आकृती भेटते की नाही. म्हणजे काटकोनाचं माप किती राहते, 90चा. आणि 90 आणि आपण दुसरं एक आपण लक्षात धरतो की काटकोन हा कधी तयार होतो की दोन याच्यामध्ये जर कोरभर असेल, कोरभर म्हणजे अर्ध्याच्या अर्धी, कोरभर चपाती म्हणतो ना आपण, तसं कोरभर म्हणजे अर्ध्याच्या अर्धी. मग इथं जर आपण पाहिलं तर इथं काटकोन तयार होण्याची शक्यता जास्त आहे. याच्यासाठी तुम्ही कोन मापक घेऊन जा. परीक्षेमध्ये माहिती नाही की कोन मापक घेण्याची परमिशन देतील की नाही, पण घेऊन जा. नाही दिली तर तुम्ही तुमचं बाजूला ठेवू शकता, आणि दिली तर तुम्ही प्रत्येकाचा कोन चेक काय करू शकता, कोणाचं माप चेक करू शकता. जर परमिशन दिली तर तुमचं नुकसान होऊ नये. त्याच्यामुळं आपल्याला इथं काटकोनाची आकृती पर्याय क्रमांक ए मध्ये भेटत आहे. आपला पुढील 6वा प्रश्न असा विचारला. पहा, 6वा प्रश्न खूपच अतिशय म्हणजे थोडासा विचार करूनच करायचा. ठीक आहे, आकृती काढूनच करायचा. आता ही घड्याळीची जर मी आकृती काढली तर ठीक आहे, 3 इथे राहतात, इथं 12 असतात, इथं 1 2 1 2 3, इथं 6, आणि इथं 9, इथं 10, इथं 11, इथं 4 5 6 8 अशा जेणेकरून राहते. आणि आपल्याला 3 वाजता म्हणलं तर आपण काय करतो, 3च्या समोर आकडा काटा, आणि 45 म्हणलं तर 45 म्हणलं तर आपल्याला माहिती 45 म्हणलं तर तो जातो इकडे. आणि हा जर कोण पाहिला आपण तर हा दिसतो सरळ कोणाचं माप आहे की नाही, सरळ रेषा. पण लक्षात ठेवा एक गोष्ट, जेव्हा आपले 45 मिनिटं होतात ना, 45 मिनिटं, तेव्हा हा जो तासाचा काटा आहे, हा तासाचा काटा हा 3 वरच नसतो, 3 वर कधीच नसतो. तो जसं जसे मिनिटं पुढे जातात तसं काय होतो, इकडे जातो आहे ना असा. तर थोडा तो काय करतो, पुढं जातात. म्हणजे हा 4च्या जवळ येतो. काय येतो, 4च्या जवळ, 4 जवळ येत नाही तर पूर्ण तो काय करतो, 4च्या जवळ येतो. म्हणजे तो जवळजवळ तुम्ही पाहिलं तर ऑब्झर्व केलं तर इथे कुठेतरी असण्याची शक्यता आहे. सरळ नसतो तो, 3 वर कधीच नसतो. ठीक आहे, तर डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही, थोडा विचार करायचा. पहा, कारण हा 45 मिनिटं झाल्यामुळं हा 3 वरून थोडा पुढे गेलेला असतो. घड्याळीमध्ये तुम्ही प्रयोग करून पहा, 3 वाजून 45 मिनिटं म्हणजे 3 वाजतात, 45 जेव्हा जातो तेव्हा तो बरोबर इथे राहतो. ठीक आहे, 3 वाजता बरोबर इथे 12 वर आणि 3 वर राहतो, पण 3 वाजून 45 मिनिटाला हा काटा थोडा इथून थोडा पुढे गेलेला असतो, हे की नाही, इकडे गेलेला असतो. जसे मिनिटं होतात तसे पुढे गेले राहतो. मग आता पहा, ह्या 3 वाजून म्हणलं इकडून पाहायचं नाही, इकडून इकडं कोण नाही तयार करायचं आपल्याला. इकडून इकडं कोण तयार करायचं आपल्याला, प्रविशाल कोणाची आकृती येते. अजून आपल्याला काय करायचं, पहिले 3 वाजून नंतर 45 मिनिटं याच्यातलं आपल्याला कोण पाहायचा, इकडून पाहायचा नाही. आपल्याला पहिले तास काटा घ्यायचा, नंतर मिनिट काटा. पहा, पहिले तास काटा आहे, 3 वाजले म्हणजे 3 वाजून 45 मिनिटे. तर 3 वाजून 45 मिनिटाला आपल्याला सरळ कोण तर नाही, सरळ कोणापेक्षा थोडा कमी आणि काटकोनापेक्षा जास्त असा कोणता कोण असतो, तर असा असतो विशाल कोण, जो कोरभरपेक्षा जास्त असतो पण 90 डिग्रीपेक्षा एक सरळ कोणापेक्षा कमी.
ठीक आहे, सरळ कोणापेक्षा कमी आणि कोणता काटकोनापेक्षा जास्त जो असतो तो असतो आपला विशाल कोन. मग याचं उत्तर आहे विशाल कोनाचं आपल्याला माप भेटते. इथून इकडं नाही घ्यायचं, पहिले 3 वाजले त्याचा आकडा घेतला आपण आणि इथून असा घेतला, इकडून असा जर घेतला तर उत्तर आपल्याला प्रविशालचं भेटते. पण प्रविशाल का नाही घ्यायचं आपल्याला, कारण आपण पहिले तास काटा घेतला, तास पासून मिनिट काटापर्यंत गेलो आणि इथून एवढं मी जर कोणाचं माप जर मोजलं तर ते 180 पेक्षा कमी येतं आणि त्याच्यामुळेच ते विशाल कोन तयार होतो. आपला पुढचा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कशामध्ये कोणाचा वापर केला जात नाही. केला जात नाही, हा केला जातो असं नाही विचारलं, केला जात नाही. मग जर पाहिलं 2 रेषाखंडातील रेषातील वळण, म्हणजे 2 रेषा आहेत त्याच्यातले वळण आपल्याला, वळण म्हणजे असं राहते, वळण असे राहते की नाही, वळण 2 रेषा आहे आणि त्याच्यातलं वळण असं राहते किंवा अशी राहते वळण, किंवा अशी करून अशी राहू शकते, अशी करून अशी राहू शकते. तर याच्यामध्ये काय होते आपल्याला कोण भेटतात, म्हणजे याच्यामध्ये कोणाचा वापर केला जाऊ शकतो किंवा केला जातो. 2 रेषामध्ये किती वळण आहे काय नाही, म्हणून याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे याच्यामध्ये आपण वापर करतो. ठीक आहे. सागराची खोली मोजणे. आता सागरच्या खाली आपण फक्त दोरी टाकू शकतो, आपण तिथे किती वळण काय वळण झालं माहिती राहू शकते का आपल्याला, नाही. का नाही राहू शकत, कारण तिथं पाणीच पाणी. ठीक आहे, कुठं वळायला काय वळायला आपल्याला माहित राहिलं का, नाही. मग याच्यामध्ये आपल्याला वळण कुठेही कळू शकत नाही किंवा आपण वळण काढू शकत नाही. ठीक आहे. तर तिसऱ्या याच्यामध्ये इमारतीचे मोजमाप. पहा, इमारत करताना नेहमी काटकोनाचा म्हणजे काटकोनामध्येच असायला पाहिजे, सरळ असायला पाहिजे, म्हणून याच्यामध्ये आपण वापर करतो. ठीक आहे, याच्यामध्ये करतो. क्रीडा स्पर्धेमध्ये वापर करतो का, हो, क्रीडा स्पर्धेमध्ये आपण मार्किंग करतो की नाही, आपण बघा पांढऱ्या असा करतो, असा ग्राउंड तयार करतो. ठीक आहे, मधात क्रिकेटचं ग्राउंड तयार करतो. फुटबॉल असेल तर फुटबॉलमध्ये असे रेष राहते, इथं राहते फुटबॉलमध्ये, क्रिकेटमध्ये पण एक स्पीच राहते, म्हणजे प्रत्येकामध्ये आपण वळणाचा वापर करतो, म्हणजे याच्यामध्ये पण वापर करतो. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रश्नच विचारलेला आहे वापर केला जात नाही, म्हणजे आपल्याला वापर केला जात नाही, फक्त बी पर्यायामध्ये आपल्याला वापर केला जात नाही. मग आपल्याला बी उत्तर लिहायचं का, नाही. खाली उत्तर आहे ABCD, तर आपल्याला फक्त बी इथं उत्तर भेटते, फक्त बी, म्हणजे सी ला टिक करायचं. इथं जरी बी असेल तर इथं बी ला न करता इथं फक्त बी कुठे पाहायचं, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. नाहीतर असे प्रश्न बहुतेक वेळा चुकण्याची शक्यता राहते. आपल्याला वाटते पर्याय बी बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय बीलाच आपण टिक मार्क करतो. त्याच्यामुळं काळजीपूर्वक पाहायचं, इकडे वेगळं दिलेलं आहे, इकडे वेगळं दिलेलं आहे, फक्त बी पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून मी पर्याय क्रमांक सी ला टिक मार्क केलेला आहे.